हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त गावाकडच्या पद्धतीने चिकन रस्सा पाहणार आहोत। एकदम पटकन होणारा आणि खायला एकदम भन्नाट लागते। तर एकदम आमच्या खानदेशमध्ये चिकन बनते त्याच पद्धतीने चिकन बनवणार आहोत। तर हे 3 पावशेर चिकन घेतलं मी, स्वच्छ धुवून घेतलं आणि 2 टमाटे कट करून घेतले, 1 कांदा कट करून घेतला। हा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। गॅसवरती कढई ठेवली, गॅस ऑन केली, त्यामध्ये चिकन घालायचं। या पद्धतीने चिकन बनवा, तुमचं चिकन एकदम असं चविष्ट लागेल खायला आणि पटकनी पण बनते। आता हे चिकन दिलं टाकून, कांदा टमाटर द्यायचा टाकून, आता याच्यावरती चवीपुरतं मीठ आणि हळद, आता हे थोडंसं फिरून घेते, म्हणजे हळद आणि मीठ मस्त असं चिकनला लागलं पाहिजे। गॅस मध्यमच ठेवूया। मिठाने याला पाणी सुटेल। आता याच्यावरती झाकण ठेवते आणि मध्यम गॅसवरती 3-4 मिनिटं शिजू देते। आता 3-4 मिनिटं झाले आहेत। थोडंसं चम्मचनं फिरून घ्यायचं। हे बघा, मिठाने याला पाणी सुटलं। तुम्हाला वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, पण यामध्ये आता काही पाणी टाकायची गरज नाही। आणखी थोडा वेळ शिजू देऊया। दुसऱ्या शेगडीवरती ठेवली कढई। आता या शेगडीवरती तवा ठेवला। आता आपण वाटणची तयारी करूया। ते 1 मोठा कांदा कट करून घेतला, त्याला थोडंसं भाजून घ्यायचं। हलकासा याचा कलर बदलला पाहिजे, कच्चापणा कमी झाला पाहिजे। यावरती थोडंसं तेल टाकते, याला मस्त असा भाजून घेते। जोपर्यंत याचा कलर बदलत नाही तोपर्यंत असं फिरत राहू। आता हे बघा, मस्त असा खरपूस भाजून घेतला। आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते, पूर्ण टाकून घेते। आता यामध्ये अद्रक लसूण टाकूया। मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून मिक्सरमधून फिरून घेऊ। आता हे फिरून घेतलं। यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि एकदम बारीक असं वाटण करून घेतलं। आता जे चिकन आहे आपलं ते पण मस्त असं शिजलं आहे। थोडंसं असं चम्मचनं चेक करायचं। हे बघा, 4-5 मिनटं मस्त असं मध्यम गॅसवरती शिजू दिले की लगेच शिजते। गॅस कम करून घ्यायची। आता एका भांड्यामध्ये काढून घेते। आता त्याच कढईमध्ये तेल घालते। तेल मस्त गरम होऊ द्यायचं, म्हणजे जे वाटण आहे ते आपलं लवकर होऊन जाते। नाहीतर तेल चांगलं गरम नाही झालं, जे वाटण आहे ते बरेच वेळ फिरवत राहावं लागतं। आता हे बघा, मस्त असं तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये आता हे वाटण घातलं आणि भाजी पण चांगली होते पहिले तेल गरम करून घेतलं की। आता कंटिन्यू मध्यम गॅसवरती फिरत राहू। तर गॅस कम करून घेतली। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहेत। तर 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला। तर याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता। लाल तिखट 1 चम्मच, जास्त तिखट आहे ते एकच घेते, नाही तर मग खात नाही घरामध्ये जास्त तिखट भाजी झाली की कोणी। चवीपुरतं मीठ, पहिलेच चिकनमध्ये मीठ आणि हळद टाकलं आहे तर कमीच घेतलं। तेजपत्ता। आता हे फिरून घ्यायचं आहे। मध्यम गॅसवरती सर्व मसाले असे एकजीव करून घ्यायचं आहे। जोपर्यंत जे वाटण आहे ते मस्त असं तेल सुटायला लागत नाही तोपर्यंत कंटिन्यू हे असं फिरून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं हे वाटण मी फिरून घेतलं आणि याला मस्त असं तेल सुटायला लागलं आहे। असं वाटण तयार करून घेतली की भाजी जी आहे कोणतीही बनवा चांगलीच होते, पण असं वाटण तेल सुटायला पाहिजे वाटणला। आता यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे। पूर्ण देते टाकून। आता ही जी चिकन आहे असं अळणी बी खाल्लं ना तर असं चवदार लागते खायला, कारण की ते मस्त
मिठात आणि हळद आणि टमाटेमध्ये शिजलेलं असते. तर खूप छान लागते असं बी खायला. आता ही चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. माझ्या घरामध्ये 3-4 लोक आहेत, तर जेवढे लोक आहेत त्या हिशोबाने मी यामध्ये पाणी घालते. भाजी सर्वांना पुरली पाहिजे. तुम्ही पण बनवा या पद्धतीने. तुमचं चिकनची भाजी जी आहे, हे चिकन रस्सा एकदम छान होईल. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. काहीच वेळ लागत नाही, पटकनी होते. थोडंसं चिकन पहिले शिजून घ्यायचं. आता हे व्यवस्थित चम्मचने मिक्स करून घेतलं. आता गॅस थोडी वाढून घेतली, उकळी येऊ दिली मस्त. आणि याच्यावरती थोडासा हिरवा चिरून कोथिंबीर घातला आहे. आता गॅस कम केली मी. याच्यावरती थोडंसं चम्मचनं असं फिरून घेते. याच्यावरती आपण झाकण ठेवूया. 2-3 मिनिटं शिजू देऊ, जास्त नाही. पहिलेच आपलं चिकन आणि वाटण पण शिजलेलं आहे. आता 2-3 मिनिटं झाले आणि जी चिकन रस्सा आहे आपला, तो एकदम मस्त असा झाला आहे. हे बघा, 3-4 तर नाही, 4-5 लोक बी एवढी भाजी बनली आहे. खाऊ शकता रस्स्याची. खायला हे अतिशय टेस्टी आणि पटकनी होते, वेळ पण कम लागते. आणि तुम्ही बघू शकता मसाले पण खूप कम वापरले आहे, तरी पण भाजी खूप खूप छान झाली आहे. तर नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.